व्याकरणामध्ये आपण यापूर्वीच्या भागामध्ये वाक्य प्रकार हा घटक अभ्यासला होता. आज आपण अभ्यासणार आहोत वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन. बघा, याच्यामध्ये आपल्याला विधानार्थी वाक्य असेल तर त्याचं आज्ञार्थी वाक्य बनवायचे, किंवा होकारार्थी वाक्य असेल तर त्याचं नकारार्थी वाक्य बनवायचे. अशा प्रकारे एका प्रकारामधून दुसऱ्या प्रकारामध्ये बदल करायचा आहे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की वाक्य रूपांतर करताना वाक्यार्थाला कुठेही बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजेच वाक्य रूपांतर होईल. वाक्य रूपांतर करताना त्या वाक्याच्या रचनेमध्ये बदल झाला तरी चालेल, पण वाक्याच्या मूळ अर्थामध्ये बदल होता कामा नये, या गोष्टीचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर यामधील आपण प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यामध्ये परस्पर रूपांतर कसे करायचे हे आपण आता बघणार आहोत. बघा, एक उदाहरण आपण त्यासाठी अभ्यासूया. बघा, मुलांनी आपला अभ्यास करायला नको का, हा प्रश्नार्थी वाक्य आहे, तर याचं आपल्याला विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचंय. बघा, मुलांनी आपला अभ्यास जरूर करायला हवा. आता इथे काय झालंय, एक गोष्ट लक्षात घ्या, नको का हे नकारार्थी वाक्य आहे. प्रश्न जो विचारला आहे ते नकारार्थी वाक्य आहे, आणि आपण जेव्हा त्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर केलंय तेव्हा लक्षात ठेवा की नकारार्थी प्रश्न असेल तर त्याचं होकारार्थी वाक्य बनवायचं आहे, आणि जर प्रश्न होकारार्थी असेल तर त्याचं नकारार्थी विधानामध्ये रूपांतर करायचं आहे. ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आणि मग बघा तुम्हाला ही गोष्ट कधीच अवघड वाटणार नाही. आता दुसरा त्यामधील प्रकार आहे बघा, उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी किंवा विधानार्थी वाक्याचे उद्गारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचे आहे. आता त्याच्यामध्ये नियम काय आहे, मूळ नियम काय आहे तो आपण बघूया. आता याच्यामधील उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यामध्ये परस्पर रूपांतर करताना एकच नियम आहे की आता आपले उद्गार केव्हा निघतात मनातून, तर जेव्हा आपली भावना किंवा इच्छा खूप तीव्र असते तेव्हा आपल्या मनातून किंवा आपल्या तोंडातून आपोआपच उद्गार निघतात. तर एकच गोष्ट करायची आहे की जेव्हा हे विधानार्थी वाक्यात त्याचे रूपांतर करायचे आहे तर तेव्हा त्या ज्या गोष्टीची विपुलता म्हणजे कोणती गोष्ट दाखवली आहे किंवा कोणता मूल हेतू दाखवायचा आहे त्याची व्यक्त करायची आहे, ते फक्त स्पष्ट करायचं आहे आपल्याला विधानामधून, एवढंच. उदाहरण बघूया आपण, केवढा उंच वृक्ष हा. आता बघा, हे आहे उद्गारार्थी वाक्य, याचं आपल्याला विधानार्थीमध्ये रूपांतर करताना काय करायचं आहे, हा वृक्ष खूप उंच आहे. म्हणजेच काय, तर कोणत्या गोष्टीची विपुलता दाखवली आहे इथं, तर वृक्ष उंच आहे ही गोष्ट इथं दाखवली आहे, ती विपुलता त्याची दाखवली आहे, आणि ती आपण उद्गारामधून विधानामध्ये जशीच्या तशी मांडलेली आहे. आता तिसरा प्रकार आहे बघा, होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. आता काय, तर होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करताना विरुद्धार्थी शब्दाच्या पुढे नकारदर्शक शब्द ठेवला तर मूळच्या होकारार्थी विधानाचा अर्थ कायम राहतो. म्हणजेच काय करायचंय, तर विरुद्धार्थी शब्द असेल तर त्याच्या पुढे नकारदर्शक शब्द ठेवायचा आहे. आपण एका उदाहरणावरून हे स्पष्ट करून घेऊया. बघा, होकारार्थी वाक्य काय आहे, दोघा भावात मी कनिष्ठ आहे. आता त्याचं नकारार्थी वाक्य कसं बनवलंय बघा, दोघा भावात मी ज्येष्ठ नाही. म्हणजेच काय, इथं एक गोष्टच लक्षात घ्यायची आहे की कनिष्ठ हा शब्द, कनिष्ठ म्हणजे लहान, आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द आहे तो म्हणजे ज्येष्ठ म्हणजे मोठा. तर इथं फक्त एकच गोष्टीचा बदल करायचा आहे होकारार्थीचं नकारार्थीमध्ये करताना, की विरुद्धार्थी शब्द त्या शब्दाच्या ठिकाणी घालायचा आहे.